नवीन आईने काय खाल्लं किंवा कोणते फूड आयटम खाल्ले की तिचं पक्क दूध वाढणार आहे, हा प्रश्न प्रत्येक घरात डिस्कस होतो. जे एकटे राहतात ते पण आणि जी लोक जॉईंट फॅमिलीमध्ये राहतात ते पण. आणि कित्येकही गोष्टी या कन्सेप्टमध्ये चुकीच्या पण आहेत. पण आज आपण 10 फूड आयटम्स असे जाणून घेणार आहे जे खाल्ल्याने ब्रेस्ट मिल्क सप्लाय पक्का वाढणार आहे. सायंटिफिक कन्सेप्ट सांगून टाके तुम्हाला. याला म्हणतात गॅलेक्टोगॉग. गॅलेक्टोगॉग इंग्लिशमध्ये त्या पदार्थांना नाव दिलेलं आहे जे खाल्ल्याने आईचं दूध हे वाढणार आहे. आईचं दूध वाढणार आहे म्हणजे काय? जेव्हा नवीन नवीन बाळंतीण असते तेव्हा पहिले 40 दिवस हे ऍक्च्युली तुम्ही दूध वाढवण्यासाठी यूज करू शकता. कारण त्या 40 दिवसात अजून डिमांड सप्लाय मेकॅनिझम सेट नाहीये. म्हणजे असं नाही की बाळ जेवढं पिणार आहे ना तेवढंच दूध येणार. ऍक्च्युली तुम्हाला जास्त दूध येतंय, तुम्ही जास्त दूध रिलीज करताय, कारण तुमची बॉडी बाळ जन्माला आलंय आणि तुमचं बाळावरती प्रेम येत आहे या मेकॅनिझमनेच दूध रिलीज करते. पण कित्येक वेळ आपल्या डोक्यात काय असतं, कुच करून खाल्लं ना म्हणजे पातळ दूध येईल, खूप दूध पिलं ना म्हणजे खूप सारं दूध येईल, तिने हिरवं काही खाल्लं ना तर हिरवं दूध येईल, तिने आंबट काही खाल्लं ना की दूध फाटूनच जाईल. तर हे सायन्स आधी समजून घ्या की आपण इथून जेवतो, इथे चावतो, इथून ते जेवण आतमध्ये जातं, पोटात पचतं, पोटातून ते इंटेस्टाईन कडे जातं आणि मग बाहेर निघतं. इथून डायरेक्ट ब्रेस्ट मध्ये येऊन दूध बनायचं कोणतंही सायन्स नाही आपल्याकडे अजून तरी. म्हणजे काय? मग दूध कशाने बनतं श्रेया? आई जे काही खाते त्यातनं तिचं शरीर जे काही न्यूट्रिशन अब्झॉर्ब करून घेतं त्या न्यूट्रिशन ब्रेस्ट मिल्कसाठी ब्रेस्ट कडे पाठवलं जातं आणि हॉर्मोन्स प्लस ते न्यूट्रिशन मिळून जे बनतं ते ब्रेस्ट कडून बाळाला दिलं जातं, ते म्हणजे ब्रेस्ट मिल्क. म्हणून तुम्ही जे न्यूट्रिशन खाताय ते खूप जास्त महत्वाचं. म्हणजे असं होत नाही की आंबट खाल्लं आणि दूध फाटलं, नाही. पण त्या दुधात व्हिटॅमिन सी असायची गरज तर आहे का? कारण आईच्या 1 चमचा दुधात जवळजवळ 3.5 लाख अँटीबॉडीज असतात. अँटीबॉडीज म्हणजे काय? ज्याने बाळ बिमार नाही पडणार आहे, ज्याने बाळाची इम्युनिटी चांगली राहणार आहे, आईची पण हेल्थ चांगली राहणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींसाठी जे न्यूट्रिएंट्स लागणार आहेत ते लागणारच आहेत की नाही. म्हणून आईने हे विचार करू नये की मी इथून खाल्लं की ते डायरेक्ट बाळापर्यंत जाणार. आता जाणून घ्यात एक्झॅक्टली कोणत्या 10 गोष्टी आहेत ज्या खाल्ल्याने तुमचं दूध वाढू शकतं. नंबर 1 आणि अतिशय महत्वाची गोष्ट, बदाम. बदाम खाल्ल्याने दूध वाढायला मदत होते. याचा अर्थ असं नाही की जगात ज्या बायका बदाम खात नाही त्यांचं दूधच वाढत नाही, नाही, तसं नाहीये. पण बदाम जर तुम्ही सकाळी 4 ते 6 बदाम खाल्ले तर ते बाळाच्या ब्रेन लायनिंगसाठी उपयोग करतं, ते ब्रेन बूस्टर म्हणून काम करतं, प्लस ते ब्रेस्ट मिल्क सप्लाय वाढवण्यासाठी पण काम करतो. तुम्ही अगदी बदामाची डायरेक्ट पावडर करून दुधात टाकून घेऊ शकता. तुम्ही बदाम रात्री भिजवून सकाळी सोलून खाऊ शकता. आपल्याकडे कित्येकही जणांकडे लाडू बनवला जातो, ड्रायफ्रूटचा लाडू, डिंकाचा लाडू, त्याच्यात खूप सारे बदाम टाकले जातात. तुम्ही कोणत्याही पद्धतीने खावा, काही फरक पडत नाही. पण येस, बदामाने दूध वाढतं. दुसरं, कच्ची पपई. कच्ची पपई आपण प्रेग्नन्सीत का देत नाही? कारण त्यामुळे उष्णता होते आणि लेबर पेन येऊ शकतात. येस, तेच कारण आहे. म्हणून जर तुम्ही कच्ची पपई डिलिव्हरी नंतर दिली तर आईचं दूध वाढायला मदत होते. कच्ची पपई किसा, त्याला मस्त तेलावरती सॉटे करा, पाणी टाकू नका, वाफेवरती शिजवून घ्या आणि ती प्रत्येक जेवणामध्ये 1 ते 2 चमचे जर तुम्ही लोकांनी घेतलं तर त्या कच्ची पपईमुळे दूध वाढायला खूप जास्त मदत होते. तिसरी गोष्ट, मसूर डाळ. कित्येकही घरामध्ये वरणाला आपल्याला मुगडाळ तुराची डाळ वापरायची सवय, पण मसूर डाळ आपल्याकडे अगदी एव्हरीडे यूज होत नाही. पण मसूर डाळ खूप जास्त मदत करते आईचं दूध वाढवण्यासाठी. म्हणून जर तुम्ही नवीन आईच्या दुधासाठी मसूर डाळ वापरू शकाल, इनफॅक्ट मी चौथं जे इन्ग्रेडियंट सांगेल तेव्हा मी याच्याबरोबर क्लब पण करेन, बट जर तुम्ही मसूर डाळ वापरली अगदी वरण भातासाठी किंवा सूपसाठी तर त्याने दूध वाढायला खूप जास्त मदत होते. चौथं, शेवग्याची शेंग. अतिशय महत्वाचा आयटम आहे, खूप जास्त मदत करतो. म्हणजे अगदी तुम्ही कुकर घ्या, त्याच्यात शेवग्याच्या शेंगाचे तुकडे टाका, त्याच्याबरोबर मसूर डाळ टाका आणि टोमॅटो टाका आणि 1 लसणाची काठी टाका. कुकरला शिट्टी घ्या, मिक्सर मधून काढा, गाळून काढा आणि मस्त ते सूप प्या. सो मसूर डाळ आणि शेवग्याचं सूप गाळून, म्हणजे अगदी बारीक चाळणीतून या, थोड्या मोठ्या चाळणीतून गाळून घ्या. शेवगाचा जो चोथा असतो तो निघून जाईल आणि तुम्ही आरामात शेवग्याचं सूप पिऊ शकता. खूप जास्त मदत होते. दूध पण खूप चांगलं वाढतं, B12 वाढतं, कॅल्शियम वाढायला मदत होते, ताकद वाढते, प्रोटीन मिळतं.
म्हणून त्याने मदत होते. नंबर 6 डिंक. डिंकाने दूध वाढतं, डिंकाने पाठदुखी बरी होते, डिंकाने दूध वाढायला मदत होते. डिंकाची पेस्ट किंवा डिंकाची खीर, ज्याला इंग्लिशमध्ये एडिबल गम असं म्हणलं जातं, याने पण तुम्हाला खूप जास्त मदत होणार आहे. म्हणून डिंकाची खीर, डिंकाचे लाडू, जे काही तुम्हाला आवडेल, जे काही घरात शक्य असेल ते नक्कीच घ्यायचंय तुम्हाला. नंबर 6 तीळ. तीळ प्लीज घ्या. पांडा, सॉरी, नंबर 6 नाही म्हणायचं होतं, नंबर 7 म्हणायचं. नंबर 7 तीळ. पांढरे तीळ का काळे तीळ? अगदी तुम्ही दोन्ही तीळ घेऊ शकता. आपल्याकडे लसूण, खोबरं आणि तिळाची चटणी बनते, ती घ्या, त्याने पण खूप जास्त मदत होते. तीळ कॅल्शियमचं कंटेंट वाढवतं आणि तुमच्या बाळाला दूध पण जास्त मिळून देतं. म्हणून आयडियली आपण तो लसूण, तीळ, खोबरं, जिरं वापरून जर तुम्ही चटणी केली आणि ती चटणी 1 ते 1.5 चमचा दररोज बाळंतिणीला खायला दिली तर त्याने खूप जास्त फरक पडतो. 8 खसखस. खसखसची खीर रात्री द्यायची पद्धत आहे, त्यामुळे शांत झोप लागते, बाळाला पण झोप लागते, त्याने आईच्या दुधा वाटे ते बाळापर्यंत पोहोचतं. पण येस, खसखसची खीर जर बाळंतिणीने नवीन बाळंतण असताना दररोज खाल्ली तर त्याच्यामुळे खूप जास्त मदत होते दूध वाढायला. याचा अर्थ असं नाही की आपण दिवसभर खात राहतोय. मी असं म्हणते की तुम्ही इंटरमिटंटली डायव्हर्ट करा या गोष्टी, त्याने खूप जास्त मदत होते. नंबर 9 ताजी फळं, स्पेशली व्हिटॅमिन सी वाली फळं, संत्रा, मोसंबा, चेरीज, बेरीज, स्ट्रॉबेरी, ब्ल्यूबेरी, ही जी फळं आहेत जे व्हिटॅमिन सी रिच असतात, आपल्याला ज्याने वाटतं दूध फाटेल, पण या सगळ्या गोष्टींमध्ये दुधाची क्वालिटी इम्प्रूव्ह होते. फक्त दुधाची क्वांटिटी आपण इम्प्रूव्ह केली आणि दुधाची क्वालिटी जर इम्प्रूव्ह नाही केली तर या दोन्ही गोष्टी मॅच नाही होत. म्हणून तुम्हाला दुधाची क्वालिटी इम्प्रूव्ह केलीच पाहिजे आणि दुधाची क्वालिटी इम्प्रूव्ह करायला तुम्हाला व्हिटॅमिन सी वाली फळं खूप जास्त मदत करतील. म्हणून तुम्ही व्हिटॅमिन सी वाली फळं नक्की खावा. आणि शेवटचा आणि अतिशय महत्वाचा आयटम जो तुम्ही लोक मिस करून जाता, दही आणि ताक. ताजं घरी लावलेलं दही आणि त्या दह्याचं केलेलं पातळ ताक जर तुम्ही दररोज घेतलं तर प्रीबायोटिक, प्रोबायोटिक, कॅल्शियम, आईचं गट चांगलं राहतं, त्यामुळे आईची पाचन शक्ती चांगली राहते, डायजेशन चांगलं राहतं आणि आईला त्यांनी खूप जास्त मदत होते. ह्या 10 गोष्टी जर नवीन आईने आपल्या डाएटमध्ये दररोज ठेवायचा प्रयत्न केला, अगदी तुम्हाला दररोज नाही जमलं तर ऑल्टरनेट डे जरी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ठेवला तर तुमचं दूध नक्की वाढेल. याच्या पलीकडे बाजरीची भाकरी, मेथीची भाजी, लसूण, ओव्या आणि जिऱ्याचं पाणी, या सगळ्या गोष्टी तुम्ही देऊ शकता. पण या 10 गोष्टी ज्या मी सांगितल्या त्या थोड्याशा वेगळ्या होत्या, पण त्यांनी नक्कीच दूध वाढायला मदत होईल. म्हणून सगळीजण आपापलं डाएट फटाफट चेक करा आणि यापैकी कोणत्या कोणत्या आयटम आहे तुम्ही दररोज खाताय ते जरा मला कमेंटमध्ये लिहून कळवा. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून आम्हाला कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. बाय बाय.